आजचा दिवस खूप खराब आणि चांगला पण होता. म्हणजे खराब याच्यासाठी की मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. तब्येत बिघडलेली होती माझी. पण तसंच मला आवरायचं होतं कारण ह्या दोघांची होती गॅदरिंग आणि दिवचे मम्मी पप्पा आणि माझी मम्मीसुद्धा येणार होते. म्हणजे माझे भाऊ आणि वहिनी आणि माझी आई असे सगळेजण दिवची गॅदरिंग बघायला येणार होते. त्याच्यामुळे मला घरातलं सगळा पसारा आवरायचा होता आणि गॅदरिंगची तयारीसुद्धा करायची होती. संध्याकाळी खूप जाम झाले म्हणून मी आणि दादा चाललो दवाखान्यात. दीदीचे पप्पा ऐकतच नव्हते की दवाखान्यात जाऊन ये म्हणून, कारण सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन चालू आहे ना, त्याच्यामुळे जास्त जड नको व्हायला. त्याच्या अगोदर तुम्ही दवाखान्यात जाऊन या. त्यांनासुद्धा बरं नव्हतं, पण मेडिसिन घेऊन त्यांना बरं वाटत होतं. पण मला काही तेवढं बरं वाटत नव्हतं म्हणून मग त्यांनी दवाखान्यातच पाठवलं आणि आम्ही निघालो संध्याकाळी दवाखान्यात जाण्यासाठी. तर आधीच फोन करून विचारून घेतलेलं होतं की डॉक्टर आले की नाही. तर आलेले होते. मग आम्ही गेलो होतो तिथे. दादाने वजन करून बघितलं, मी सुद्धा माझं वजन करून बघितलं. तर माझं वजन 46 किलो आलेलं होतं. मला छान वाटलं माझं वजन कमी झाल्यामुळे. आणि मग रिटर्न घरी आलो. तर घरी आलो आणि मग आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. तर सगळ्यांनी मिळून मदत केली मला स्वयंपाकासाठी. आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. दीदीला लागणारे साहित्य घेऊन आली होती मी. तर तिला छोटी सूप आणि एक टोपली लागणार होती, कारण त्यांचा आहे ना गोंधळाचा डान्स होता. देवीचा गोंधळ असा डान्स होता, म्हणून मग हे साहित्य तिला लागणार होतं. आणि मग लागलो तयारी करायला. मी सिंपल अशी तयारी केली. साधीच साडी घातलेली होती आणि दीदीला म्हटलं माझा फोटो काढ गं. तर तिने व्हिडिओज काढायला घेतला. फोटो राहू दिला आणि दीदीची तयारी दाखवते तुम्हाला. मस्त असं देवीचा गेटअप केलेला आहे. मस्त लाल साडी, टिका वगैरे लावलेला आहे आणि छान दिसत होती दीदी. आणि पोचलो गॅदरिंगच्या ठिकाणी. तर मस्त असं सुरू झालेला होता. दीदीचा पहिलाच डान्स होता ना त्याच्यामुळे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.